नमस्कार मित्रांनो. आज बऱ्याच दिवसानंतर आज तुमच्या समोर मी एक नवीन कथा सादर करायचं ठरवलं आहे. मित्रांनो, याच्या अगोदर आपण बऱ्याच वेळा माझ्या भरपूर कथा ऐकल्या आहेत. याच्या अगोदरच्या चॅनलला मला तुमच्याकडून भरभरून प्रेम आणि एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मित्रांनो, याच्या अगोदरचं जे चॅनल होतं ते रात्रीची नगरी या नावानं चालू होतं आणि त्या चॅनलवर बऱ्याच लोकांनी खूप काही वेगवेगळ्या कमेंट केल्या, काही स्ट्राईक आले. आपली काही चुकी नसताना पण त्याच्यावर बरेच स्ट्राईक आल्यामुळे नाईलाज असतो मला त्या चॅनलला सोडून द्यावं लागलं आणि त्या चॅनलचा ईमेल आयडी हॅक झाल्यामुळे मला त्या चॅनलवर आता कितीतरी वेळा असं झालं की व्हिडिओ टाकताच येत नव्हते. जे काही आपले व्हिडिओ होते ते एडिट केले गेले, त्याच्यामध्ये काही दुसरे व्हिडिओ मिसळले गेले. एक ना अनेक चुकी झाल्या. जाऊ द्या, त्याबद्दल मी जास्त तुम्हाला बोलून तुमचा टाइमपास करू इच्छित नाही. तर मित्रांनो, आता महत्वाच्या मुद्द्यावर मी येतो. या अगोदर तुम्ही जसं मला प्रेम दिलं तसं या नवीन चॅनलवर पण तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करून आजच्या कथेच्या नवीन भागाला सुरुवात करत आहे. आजची आपल्या चॅनलवरची ही पहिलीच कथा आहे. कथेचं नाव आहे शांताबाई. मित्रांनो, ह्या कथेमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे याचा अंदाज कदाचित तुम्हाला आला असेल. आमच्या घराच्या शेजारी असणाऱ्या नारायण सोबत शांताबाईचं लग्न झालं होतं. ज्यावेळेला आमच्या गावात ती लग्न होऊन आली त्यावेळेला तिचं वय साधारणपणे 20 ते 21 वर्षाचं असावं. शरीरात एकदम गोरी कोमटी आणि एकदम मस्त, शरीरानं एकदम भरीव असलेली शांताबाई रूपानं देखणी आणि एकदम गोरी कोमटी असल्यामुळं हे अगदी साजूक आणि एकदम सुंदर दिसत होती. तिचं शरीर खूपच मादक आणि एकदम मदमस्त दिसत होतं. नारायण सुद्धा काही कमी नव्हता. ज्यावेळेला त्या दोघांचं लग्न झालं त्यावेळेला गावातले बरेच लोक त्या दोघांची विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे असं म्हणायचे. आता खेडेगाव म्हणलं की कसं असतं, खूप लवकर सगळ्या गावामध्ये त्या दोघांचा प्रचार झाला. त्या दोघांचे रूप सौंदर्य एकदम बघण्यासारखं होतं. नारायण पण काही कमी नव्हता आणि शांताबाईला तर काही विचारायची गरजच नव्हती. तिचं रूप आणि नारायणची जवानी दोघांचं एकदम संगम मेळ बसला होता. दोघे पण एकदम सुखाने संसार करू लागले. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला दोघं एकदम खूप हसी खुशीमध्ये राहत होते. त्यांचा परिवार तसं बघितलं तर खूप मोठा नव्हता, परंतु जे काही होतं ना ते अगदी एकदम सगळं काही साजूक मस्त, जसं सगळं काही हाताने घडवले अशा प्रकारचा त्यांचा संसार, त्यांची राहणीमान, घरदार सगळं काही अगदी टापटीप होतं. म्हणजे नाव ठेवायला कुठं जागाच नव्हती. सुरुवातीचे काही दिवस गेले. महिना, 2 महिने उलटले, 4 महिने उलटले. आता नवीन संसार त्या दोघांच्या गळात पडला होता. तिचा स्वभाव एवढा मनमोकळा नव्हता. ती कोणाशी बोलायची नाही, आपल्या कामाशी काम ठेवायची. घरामध्ये 18-20 दारिद्र्य, कारण नारायण एवढा काही श्रीमंत घरातला नव्हता आणि शांताबाई पण तशाच एका गरीब कुटुंबातून ह्याच्या घरी नांदायला आलेली. त्याच्यामुळं आई वडिलांची गरिबी तिने अगोदरच झेललेली होती. तिला सगळं काही माहित होतं. त्याच्यामुळं नारायणचा जो संसार होता त्या संसारामध्ये ती सुखी होती. तिने कधी कुणाकडे कुरकुर करायची नाही, कुठल्या तक्रारी करायच्या नाहीत, काहीच नाही. जसं होतं तसं ती गोड मानून चालत होती. पाहता पाहता तिच्या संसाराला 6 महिने कालावधी उलटून गेला. त्याच्यानंतर त्या दोघांच्या मध्ये आता कामाची ओढ लागली. काहीतरी संसारासाठी करावं लागतंय असं त्या दोघांना वाटू लागलं. त्या दोघांनी एक मस्तपैकी नवीन घर बांधलं. नवीन घरामध्ये त्यांचा संसार थाटामध्ये सुरू होता. अगोदरचं जे कोडामोडाचं घर होतं ते त्यांनी काढून टाकलं. तिथं चिखलाच्या विंटाचं घर तयार केलं. चिखलाच्या विटाचं घरामध्ये दोघे सुखाने संसार करू लागले. शांताबाईची सासू, सासरे, नणंद, दिरा, जाऊ सगळं काही तिला एकदम भरभरून होतं. म्हणजे त्या घरामध्ये कशालाच कमतरता नव्हती, ना खाण्यापिण्याला ना बाकीच्या गणागोताला. शांताबाईचे आई वडील कधी मधी त्यांच्या घरी यायचे. आपली लेक खूप चांगल्या घरात गेली आहे असं त्यांना पण वाटायचं. एकंदरीत त्या संसाराला नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं, हेच मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो. तर मित्रांनो, पुढे असं घडलं की बघता बघता त्यांच्या लग्नाला वर्ष उलटून गेलं. दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली. आता गावामध्ये हळूहळू कुजबूज सुरू होऊ लागली. नारायणला मुलबाळ कसं काय होत नाही. वर्ष होऊन गेलं, दुसरं वर्ष उलटत आलं. पाहता पाहता 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले आणि हा कालावधी हळूहळू वाढत होता. वेळ कोणासाठी थांबत नसतो. मित्रांनो, शांताबाईचं सुद्धा तसंच होतं. आता तिच्या जो शेजाऱ्यांचा सूर होता तो थोडासा त्रासिक होऊ लागला. त्यांना वाटू लागलं इथं काहीतरी पाणी मुरते. मग त्यांनी अगोदर नारायणला बोलायला सुरुवात केली. जसं तिला मूल होत नाही हे तिच्या जावामध्ये
गोष्ट पसरली तसं तिची सासू सुद्धा तिच्या पाठीमागे कुरकुर करू लागली. आता बस झालं ना रे नारायण, किती दिवस थांबायचं? चांगले 4-5 वर्ष उलटून गेले तुझ्या लग्नाला. आता तरी तुला मूलबाळ व्हायला पाहिजे, असं नारायणची आई त्याच्या मागे सतत टोमणा लावू लागली. नारायण सुद्धा आता थोडा परेशान झाला होता. सुरुवातीच्या काळात त्याला काही वाटले नाही, परंतु तो आता थोडा परेशान झाला. त्याला पण वाटू लागले, आई म्हणते ते बरोबर आहे, गावातले लोक पण बोलतात ते बरोबर आहे. आता लग्नाला आपल्या चांगले 4 वर्ष होऊन गेले, 5वं वर्ष चालू आहे. आतापर्यंत आपल्याला एक पण मूल झालं नाही. काय करावं? दोष कोणात असेल? का होत नसेल? एक ना अनेक प्रयत्न तो करू लागला. कोणाजवळ सांगावं, कोणाला बोलावं हे त्याला काही समजत नव्हतं. तो मनातल्या मनात घुसमटू लागला. त्याच्या मनाची खंत सांगायला त्याच्याकडे एखादा जीवाभावाचा मित्र सुद्धा नव्हता. आता काय करावं त्याला काही समजत नव्हतं. मग काही वेळ असत गेला, काही दिवस गेले. मग एके दिवशी नारायण त्याचा एक मित्र होता, त्याला त्याची खंत सांगितली. मग त्याने त्याला सांगितलं, अरे एखादा चांगला डॉक्टर वगैरे बघ. परंतु नारायणच्या आईनं मात्र वेगळंच काढलं. काही देवाचं आहे का, कुठं करणी भानामध्ये आहे का, अशा प्रकारचे गंडेदोरे कोणी घालतं का, असं त्याची आई बघू लागली. परंतु नारायणला हे सर्व काही पटत नव्हतं. त्यानं ठरवलं शांताबाईला घेऊन दवाखान्यात जायचं. त्या दोघांनी एक चांगला डॉक्टर निवडला आणि ते दोघे त्या डॉक्टरकडे जाऊन त्याला भेटू लागले. डॉक्टरांनी दोघांच्या पण तपासण्या केल्या आणि दोघांचा इलाज सुरू केला. आता जगामधला कुठलाही जर डॉक्टर असेल तर लगेच पहिल्यांदा गेल्या गेल्या तुला हा आजार आहे किंवा तू प्रजनन क्षमता तुझी कमी आहे किंवा त्याची कमी आहे असं कुठलाच डॉक्टर कोणाला कधीच सांगत नसतो. त्यानं फक्त त्याचं पोट भरून घेत असतो. आता मी कुठल्या डॉक्टरला नाव ठेवायची इच्छा माझी नाही किंवा मी कुणाला नाव ठेवत नाही. मित्रांनो, एक सत्यस्थिती किंवा परिस्थिती मी तुमच्या समोर सादर करत आहे. तर असं घडलं की त्या डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थितपणे चालू होती. सोनोग्राफी अमुक तमुक प्रकार चालू झाले. बघता बघता 2-4 वर्ष गेले. 2-4 वर्ष जाऊन सुद्धा त्यांना कसलाच गुण येत नव्हता. मग डॉक्टर बदलायचा ठरला. दुसरा डॉक्टर झाला, तिसरा झाला. जवळजवळ लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आणि 10 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा नारायणचा पाळणा काही हालतच नव्हता. शांताबाई आता परेशान होती. तिची सासू तिला वारंवार त्रास देऊ लागली. अगं तुला मूल होत नाही, काय करावं? मग बाहेरचे इकडचे तिकडचे औषधं चालू झाले. कुठं गंडे दोरे पण घालून येऊ लागले. परंतु गुण नावाची कसली चीज त्यांना येतच नव्हती. जणू की देवता रुष्ट झाले होते. मग करणी भानावती सोडून देवदेवतांकडे वळले. अनेक प्रकार झाले, परंतु शांताबाईची कूस काही उजवतच नव्हती. शांताबाईचं ते रूप आता वरचेवर मावळू लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य असायचं ते आता कमी होऊ लागलं. ती थोडी त्रासामध्ये दिसू लागली. घरातून कोणाचा जरी टोमणा नसला तरी समाजाचे टोमणे मात्र तिला सहन करावे लागत होते. मित्रांनो, आता काय करावं तिला काही सुचत नव्हतं. एकतर ती तिच्या मनाची खंत कोणासमोर मांडू शकत नव्हती आणि स्त्रीचं आयुष्य कसं असतं, कुणाला सांगायचं आणि कुणाला नाही. तिने तिच्या आई वडिलांना बऱ्याच वेळा बोलवणं पाठवली, परंतु तिकडून पण कुणी तिला बोलायला यायचं नाही. तिला मूलबाळ होत नाही म्हणून तिच्या माहेरचे लोक सुद्धा तिला वांजोटी समजू लागले होते. आता काय करायचं आणि काय नाही अशा दुविधा अवस्थेमध्ये शांताबाई अडकली होती. हळूहळू दिवस जात होते, परंतु तिचा जो प्रॉब्लेम होता तो तसाच होता. मित्रांनो, शांताबाईचं जे रूप होतं ते आता फिकं पडू लागलं. ती शांताबाईला तिच्या माहेरचे लोक वांझोटी मानत असल्यामुळं तिला पण आता टेन्शन यायला लागलं होतं. तिचा पाय आता नक्की कुठल्या तरी डगरीवरून घसरणार आहे हे सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं. गावामध्ये जे धुरंधार पोरं काही व्यक्ती होते ते तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करू लागले. म्हणजे काही पण करून तिला मात्र सुख पाहिजे होतं, म्हणून ती पण एखाद्या परपुरुषाच्या प्रेमात पडायची शक्यता दाट होती. मित्रांनो, आता घरचं वातावरण इतकं कडक आणि शांताबाई दुसऱ्याच्या प्रेमामध्ये कशी पडेल असा प्रश्न साहजिकच पडू लागला होता. मी सुद्धा तिच्या वॉचवर होतोच. आमचे बरेच मित्रमंडळी तिला बघत होते. आम्हाला काही तिच्या प्रेमात पडायचं नव्हतं, कारण आम्ही त्यावेळेला खूप लहान होतो. परंतु बाकीचे जे शेजारी पाजारी गावातले प्रतिष्ठित लोक होते, काही जे चावत होते, अशा लोकांना हे सगळं काही पाहिजे होतच. या प्रकरणामध्ये पुढं काय ट्विस्ट आला, काय घडलं, हे सगळं काही कथेच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला एका प्रीमियम भागामध्ये ऐकायला मिळणार आहे. सगळं काही मोफत आहे. आपलं चॅनल नवीन आहे, त्याच्यामुळे सहकार्य करा, सपोर्ट करा. अशाच प्रकारच्या सत्यकथा तुम्हाला आपल्या चॅनलवरच ऐकायला मिळणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. बाय बाय.